गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक असतो. चला एक गंमत सांगते. रीलमध्ये जे दाखवतात ना, हिरोईन अशी मस्त ओढणी, मोकळे केस, आहा हा हा, वाऱ्यामध्ये असे भरपूर उडत असतात, कुठेतरी चाललेली असते आणि तिचं अचानक लक्ष नसतं आणि पाय अडकून ती पडती आणि लगेच एक हिरो, हँडसम हिरो असा पळत पळत येऊन तिला असा झेलतो फुलासारखा हातात आणि दोघं एकमेकांकडे बघत राहतात. बऱ्याच वेळ असं वरून फुलं टपकतात, अशी मस्त गार हवा सुटलेली असती, हिरोईनचे केस असे भरभर भरभर उडत असतात. तर असं सत्यामध्ये काही होत नाही, म्हणजे खरं काही होत नाही. 2-3 दिवसापूर्वी पोरांना घेऊन आईस्क्रीम खायला गेलो होतो. आईस्क्रीम घेऊन बाहेर येताना पायात पाय अडखळून मी धपकन तोंडावर पडले. त्याच्यामध्ये माझा हा अंगठा जब्बर मार लागला आणि आता तो नीट झालाय. तर आजूबाजूला एकही हँडसम हिरो नव्हता. असलेल्यांपैकी कोणीही वाचवायला आलं नाही. बाकीचे तर जाऊ द्या, घरचे सुद्धा आले नाहीत. बहीण होती, ती फक्त मला बघून हसत होती आणि घरी फोन करून सांगितल्यावर, मी पडले आणि माझ्या अंगठ्याला दुखापत झाली असं सांगितल्यावर बहीण दात काढून फिदी फिदी हसली. तू कशी काय पडू शकते? तर असं सगळं होतं आपल्यासोबत. मग काय करायचं, उठायचं, दुखऱ्या अंगठ्याने बहिणीला, बहिणीच्या पोरांना गाडीवर बसवलं, घरी नेऊन सोडलं, घरी आले आणि गपचूप झोपून गेले. दुसरे 2-3 दिवस स्वतःच हाताला मलम लावला, पट्टी लावली, गुंडाळली, काहीतरी गोळ्या खाल्ल्या, पेन किलर, आणि आता अंगठा नीट झालेला आहे. तर आपल्याला खऱ्या आयुष्यामध्ये कुठलाही राजकुमार येत नाही वाचवायला. आपल्याला स्वतःलाच उठावं लागतं आणि जे काय असेल ते आपल्या आपल्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. तर वेकअप गर्ल्स, उठा. बाय बाय.